राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आपल्याबरोबर आहेत। संदीप क्षीरसागरजी, खरं तर नैतिकतेचं अधपतन जर होत असेल तर नैतिकतेच्या मुद्द्यावरती कोणाला सोडणार नाही आणि राजीनामा घेणार असं काल चहापाण्याच्या नंतर पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री म्हटलेले आहेत। खरं तर धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा हा सातत्याने दावा जो आहे तो विरोधकांकडून केला जातो। त्याला मुख्यमंत्र्यांचं हे उत्तर आहे। तुमचं काही मत आहे का या संदर्भात? नाही बघा, आम्ही ज्या मागच्या सभागृहामध्ये हा विषय जेव्हा मांडला होता आणि ज्या पद्धतीने सर्व या विषयावरती बोलले होते, जी काही माहिती आम्ही त्या गावकऱ्यांनी किंवा संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाकडून जी भेटली होती ती आम्ही सभागृहामध्ये मांडली। तंतोतंत तपासामध्ये जी काही सरकारमार्फत CID चौकशी लावली होती त्या चौकशीमध्ये जी काही चार्जशीट आहे त्या चार्जशीटमध्ये तंतोतंत काय किती तारखेला वाल्मिक कराडांनी फोन केला, किती तारखेला तो घुले आणि तो चाटे एकत्र आले आणि कशा पद्धतीने हे षड्यंत्र म्हणजे हे जे रचलं हे पूर्णपणे ते चार्जशीटमध्ये आलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की वाल्मिक कराड काही एवढा मोठा माणूस नाही आहे। एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये 12 तास जिथं एवढा गंभीर गुन्हा झाल्यानंतर सुद्धा नोंद करायला तिथं उशीर होतो। त्यांची ते सरेंडर होताना ज्या VIP पद्धतीने सरेंडर होतात आणि खुद स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी हे म्हणले होते की ते माझे निकटवर्ती आहे। म्हणजे तुमचे निकटवर्ती असल्यामुळं त्यांना हे सर्व करायला तुम्ही संधी देतात का? म्हणजे हे काय पोलीस प्रशासन का शांत बसलो होतो? आज सुद्धा मी म्हणतोय की तिसरी गोष्ट मी ह्याच्यामध्ये म्हणली होती की CDR SP त्यावेळेसचे SP DYSP आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी ते पोलीस स्टेशनमधले जर CDR जर तपासले तर हा गुन्हा नोंद करण्यासाठी कुणी त्यांना थांबवलं, त्यांना दबाव आणला हे पूर्णपणे लक्षात येईल। म्हणून मला सरकारला माझी नम्रपणे विनंती आहे की हे जे प्रशासनामधले त्यावेळेसचे SP DYSP आणि त्या पोलीस स्टेशनमधले कॉन्स्टेबलपासून तर ते जे पण प्रशासन होतं त्यांचे CDR जर बाहेर काढले तर ही सर्व गोष्टी होईल। आजही आम्ही म्हणतोय त्यांनी नैतिकता दाखवली पाहिजे आणि राजीनामा त्यांनी दिला पाहिजे। ज्ञानेश्वरी मुंडे ज्या महादेव मुंडेच्या पत्नी आहेत त्या देखील आजपासून आमरण उपोषणासाठी बसतात आहेत। तुमचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी एक वेगळा दावा केलाय की जवळपास 109 मृतदेह असे सापडतील जे बीडमध्ये त्यांच्या हत्या झाल्यात म्हणून। हे बघा, आत्तापर्यंत अशा खूप घटना झालेल्या आहेत। लोकांच्या मनामध्ये भीती होती। कुणी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथं गुन्हा नोंद करून घेत नव्हते। हे मुंडे कुटुंबाचं प्रकरण हे आपल्याला दिसतंय ना की कितीतरी महिने झाल्यानंतर जो काही आणि सर्वात प्रमुख म्हणजे परळीमध्ये हे कुणी केलंय हे सगळ्यांना माहिती आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये तपासामध्ये का शांतपणे होतो मला काही कळत नाही। आणि अशा प्रकारे हे वाल्मिक कराडांनी पूर्ण ही गँगच तयार केली होती जिल्ह्यामध्ये आणि ते प्रसार म्हणजे त्याचं प्रत्येक तालुक्यामध्ये जात होतं। पण आज संतोष अण्णा देशमुख हा गंभीर त्यांच्या कुटुंबावरती झालाय। परत त्यांच्या घरच्यांचं असं म्हणणं आहे की परत कुणाच्या कुटुंबासोबत होऊ नाही आणि आज या कुटुंबाला जेव्हा न्याय भेटतंय त्या न्याय भेटतंय म्हणून आज बरेचशी प्रकरणं ज्यांच्यावरती जे काही ह्या गोष्टी झाल्यात ते पुढे येतात। अजून भविष्यामध्ये खूपशा गोष्टी पुढे येतील। खरं तर अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे अर्थसंकल्पीय। तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी जोर लावणार आहात का यातरी? कारण की गेल्या अधिवेशनात तरी तसं काही त्यांनी राजीनामा दिला नाही। हे संपूर्ण हत्याकांड उलटून आता जवळपास 3-1 महिने होतात या सगळं। हे बघा, मागच्या अधिवेशनापासून जे पहिल्यांदा हा विषय मीडियासमोर मी नावासहित मी बोललो होतो, राजीनाम्याचा विषय सुद्धा की तपासामध्ये काही म्हणजे संरक्षण त्यांना भेटू नये ही पहिल्यापासून आम्ही मागणी करतोय आणि आज सुद्धा आम्ही तीच मागणी करतोय आणि त्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला पाहिजे। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। संदीप क्षीरसागर होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पहिल्या दिवसापासून आज संपूर्ण आक्रमक होणार आहोत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याकरता। खरं तर सातत्यानं धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांना राजकीय संरक्षण देत होते आणि तशा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।